नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे स्वानंदी आणि निकिता आता अखेर दरवाजा उघडण्यात यशस्वी होतात. आणि तेवढ्यात आनंदकडे बघताच आता पटकन निकिता ही आनंदला मिठी मारते. आनंदला मिठी मारता क्षणी आता निकिता म्हणते की आनंद, अरे असं काय करतोयस आणि का स्वतःला कोंडून ठेवलं होतं. तर तेवढ्यात खाली निकिताची ओढणी पडलेली निकिता बघते आणि लगेच आता आनंद हा जीव द्यायला निघाल्याची निकिताच्या लक्षात येऊन निकिता म्हणते की त्या समरसाठी, त्याच्या मैत्रीसाठी आम्हाला सोडून, मुलांना सोडून तू जीव द्यायला निघाला होतास आनंद. तेव्हा आता आनंद म्हणतो की सॉरी. निकिता म्हणते काय सॉरी, तो समर गेला तिकडे उडत, तर तू चक्क त्या समरसाठी एवढा त्याग करायला निघालास. स्वानंदी आता ते सगळं बघते. पटकन स्वानंदी आता पाणी आणून आनंदला देते आणि शांत व्हायला सांगते. आणि आता समर आणि त्याच्या मैत्रीची शपथ घातल्यामुळे इकडे आनंदने दरवाजा उघडलेला असतो. आनंद म्हणतो की जर आमच्या मैत्रीची शपथ घातली नसती तर. निकिता म्हणते की नसती तर काय केलं असतं. निकिता म्हणते नाही तर आत्महत्या करणार होतास का, जीव देणार होतास का. बघितलं का, बघितलं मैत्री, कळते का स्वानंदी तुला, बघितलं ही मैत्री. निकिता म्हणते सांग जाऊन तुझ्या नवऱ्याला, वेळेवर जर मित्राची बाजू घेता येत नसेल तर त्याला मैत्री म्हणत नाहीत. आनंद म्हणतो की निकिता तिला काय बोलतेस, भर कार्यक्रमात आपल्या बाजूने फक्त ती एकटी उभा राहिली होती. आता इकडे मल्लिका, अंशुमन, अर्पिता बेडरूममध्ये येऊन प्लान करत असतात. विचार करत मल्लिका म्हणते की इतकी वर्ष मी त्या समरला माझ्या टाचेखाली ठेवलं, पण आता नाही, आता ती स्वानंदी जास्तच फडफड करायला लागली. मल्लिका म्हणते की आता काही जरी झालं तरी त्या समरला मनाने एवढं दुबळं करून टाकायचं की त्याला मनाने पॅरालिसिस झाला पाहिजे. आणि तो आनंद तर अंशुमन म्हणतो की त्याला एवढा जबरदस्त फटका बसलाय ना, मला नाही वाटत तो आता दादाकडे पुन्हा परत येईल म्हणून. अर्पिता म्हणते की स्वानंदी आणि तो आनंद जर समरपासून लांब गेला तरच तो आपल्या कंट्रोलमध्ये येईल. आणि मल्लिका म्हणते की तो आपल्या कंट्रोलमध्ये आला की मग त्याला ठेचायचं. मल्लिका म्हणते की सगळं काही आपल्या हातात येईपर्यंत, आणि तेही सगळं लवकरच आपल्या हातात येईल. स्वानंदी इकडे आता समरला समजावते. स्वानंदी म्हणते की हे बघा, कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम येत नाही, सगळ्यांच्याच आयुष्यात देव प्रॉब्लेम आणतो. देवाने प्रत्येकाच्या वाट्याला सिरियस प्रॉब्लेम दिलेले आहेत आणि त्याचं उत्तर हे असं जीव देण्याचा प्रयत्न करणं हे असं नसतं आनंद दादा, असे आता स्वानंदी आनंदला समजावते. स्वानंदी म्हणते की मुळात कुठल्याच गोष्टीसाठी आत्महत्या हा आयुष्यात पर्याय असूच शकत नाही आनंद दादा. तुम्ही हे काय करून बसायला निघाला होतात आणि याला हे सोल्युशन नाहीये. स्वानंदी म्हणते की आपण चांगले शिकलो, हुशार आहोत, आपल्यावरती चांगले शिक्षण झाले आणि आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण सुद्धा देतोय, आणि मग हे असं काय सुचतंय तुम्हाला विपरीत असे. स्वानंदी आता आनंदला समजावते. स्वानंदी म्हणते की खूप कमी वेळात मी तुम्हाला खूप ओळखायला लागले, तुम्ही दोघं किती स्वाभिमानी आहेत हे मला आता चांगलंच कळलंय. स्वानंदी म्हणते की किती जरी मोठा प्रॉब्लेम आला आणि आपण त्यामध्ये जर पूर्ण होरपळून निघालो तरी त्यामधून पुन्हा खडतर उठून आयुष्य पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्यालाच तर माणूस म्हणतात. ही महत्त्वाची शिक्षण प्रेक्षकांनो स्वानंदी आता आनंदला देते. ते ऐकून आता आनंद स्वानंदीची माफी मागतो. स्वानंदी म्हणते माझी माफी मागू नका, अगोदर निकिताताईंची माफी मागा. तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्या, किती जरी विपरीत सिच्युएशन आली आयुष्यात तरी तुम्ही असं काही पुन्हा करणार नाही आनंद दादा. ताबडतोब उठून उभा राहत आनंद निकिताच्या डोक्यावर हात ठेवत प्रॉमिस करून शपथ घेतो, मी परत असं कधीच करणार नाही हे आनंद निकिताला सांगतो. आता आनंद म्हणतो की समर फक्त माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, आणि आज त्यानेच मला माझ्यावरती अविश्वास दाखवला ना, याचं मला खूप वाईट वाटलं होतं. आणि ते ऐकताच आता प्रेमाने निकिता आनंदला मिठी मारते. आता इकडे मल्लिका ही समरच्या बेडरूममध्ये येते आणि लगेच आता समर म्हणतो की काही नाही, स्वानंदी मॅडम गेल्यात त्या आनंदकडे. मल्लिका म्हणते की काय, तू नाही गेलास का. तेव्हा आता समर म्हणतो मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनी नाही ऐकलं. मल्लिका म्हणते की त्या स्वानंदीचं मला कळतच नाही, ज्याने विश्वासघात केला त्याच्याकडे ही कशाला गेली, उलट तिने तुला सांभाळायला हवं समर. आणि इकडे आता स्वानंदी ही आनंद आणि निकिता समोर बसते. तर आता आनंद समरचं सगळं काही सांगत असतो. आणि मला ना समर, म्हणजे ज्यावेळेस मी समरसोबत काम करत होतो त्यावेळेस मला वाटायचं की आम्ही जीव देणारे मित्र आहोत आणि याच्याकडून मला काहीतरी आयुष्यात शिकायचं आहे. आता आनंद म्हणतो माझा मेंदूच काम करत नाही, मला काहीही न समजता मी चोरी केली असं मला जर वाटत असेल तर मी आत्ताच्या आत्ता जाऊन समरची माफी मागतो. निकिता उठून उभा राहत म्हणते आनंद काय करतोयस.
आनंद म्हणतो की हवं तर मी त्याचे पाय धरतो, माफी मागतो आणि म्हणतो की हवं तर मला मार, पण परक्यासारखं वागू नकोस. स्वानंदी ते सगळं बघत असते. उठून उभा राहा. स्वानंदी म्हणते की आनंद दादा, तुमच्याकडून काहीही झालेलं नाहीये तेव्हा माफी मागण्याचा प्रश्नच येत नाहीये. स्पष्टीकरण अगदी सोपं आहे. स्वानंदी म्हणते तुमच्या लक्षात येत नाहीये का? आनंद आणि निकिता आता स्वानंदीकडे बघू लागतात आणि स्वानंदी म्हणते की म्हणजे आपण पुन्हा नवीन एका कारस्थानाला बळी पडलेलो आहोत. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की ब्लेम केलंय तुम्हाला आणि तेही मुद्दाम. स्वानंदी म्हणते हे कुणी केलंय ते मी तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, कारण आपल्याला ते माहितीच आहे. स्वानंदी म्हणते की मला 100% माहिती आहे. या सगळ्या पाठीमागे फक्त काकूचाच हात आहे. स्वानंदी म्हणते की मुळात त्यांना राजवाड्यांच्या आयुष्यातली सगळ्यात जवळची माणसे राजवाड्यांच्या आयुष्यातून खूप लांब न्यायची. इकडे आता मलिका म्हणते की माझी तर फार धाकधूक वाढली समर, आणि मला काय वाटतंय की आनंदला माफी देण्याची गरज नाहीये, कारण त्याला त्याच्या चुकाची जाणीव व्हायलाच पाहिजे. मलिका म्हणते की आपण ना एक काम करू समर, आपण पोलीस कंप्लेंटच करून टाकू. म्हणजे त्याला सुद्धा कळलं पाहिजे की एवढा मोठा फ्रॉड कसा करताना काय होतं ते. मलिका म्हणते की त्याला असं वाटत असेल समर काय एवढ्या वर्षाची मैत्री आहे दिल सोडून. मलिका म्हणते की त्याला त्याच्या चुकाची शिक्षा मिळालीच पाहिजे. तू म्हणत होता ना समर, तेच बरोबर आहे, आपण पोलीस कंप्लेंटच करूयात. मलिका म्हणते त्याला सुद्धा कळलं पाहिजे तू किती दुखावला गेलाय ते. इकडे आता निकिता ते ऐकून म्हणते की काकूचं तर कारस्थान म्हणजे कामच आहे ते लोकांना त्रास देणं, कारस्थानं करणं, पण समरला हे कळलं पाहिजे होतं. आणि जर त्याचा तुझ्यावर विश्वास नाही तर इतक्या वर्षीचा आनंद मैत्रीचा काय फायदा मला सांग बरं, असे निकिता बोलते. स्वानंदी म्हणते की आता माझं चांगलंच लक्षात आलंय, राजवाडे फक्त 2च गोष्टीवरती विश्वास ठेवतात. एक तर पहिली म्हणजे घरातली व्यक्ती जे सांगते त्याच्यावर, किंवा त्यांना दुसरा पुरावा पाहिजे. कारण अंशुमनच्या विरोधात आपण त्यांना किती सांगत होतो तरीसुद्धा त्यांनी आपलं ऐकलं नाही, आणि जेव्हा आपण अंशुमनच्या विरोधात पुरावा दाखवला तेव्हा त्यांनी ऐकलं. स्वानंदी म्हणते की आनंद आता तुमच्या मित्राचा प्रॉब्लेम काय आहे माहिती का? आयुष्यात त्यांना क्रेसियस अजिबात माहिती नाहीये. निकिता म्हणते की बरोबर आहे, त्यांना जो पुरावा मिळाला तो सुद्धा खरा नव्हता. स्वानंदी म्हणते हे बघा तुम्ही, मी राजवाड्यांची बाजू घेते असं मानू नका, कारण आत्ताच मी त्यांना भेटून आले आणि ते सुद्धा या सगळ्यांनी हादरले. स्वानंदी म्हणते की राजवाड्यांना चिडून त्यांच्या पुढे जाणं म्हणजे आपण ना काकूला जिंकवल्यासारखं होईल. स्वानंदी म्हणते कारण त्यांना तेच हवं आहे, आणि जर तुम्ही सुद्धा असंच वाईट वागत राहिलात तर काकूंना रान मोकळं होईल आणि त्या कायम राजवाड्यांच्या मनात विष पेरत राहतील. विचार करत निकिता म्हणते काहीही करा, समरचा विश्वास काकूंवरच बसणार आहे. निकिता म्हणते आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे, असं लाथाडल्यानंतर आम्ही परत जाणार का त्यांच्याकडे? आणि आनंद म्हणतो समरची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही, पण जेव्हा मला गरज होती त्यावेळेस त्यांनी गरजेच्या वेळी माझी साथ सोडली, हे मी कसं विसरू. आता आनंद विचार करत म्हणतो की हे बघ स्वानंदी वहिनी, तुला हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत, पण समर आणि आमच्या मैत्रीचं भविष्य काय आहे हे आता आम्हाला माहिती नाहीये. आता इकडे मलिका समरला सांगत असते की मला विश्वास आहे की तुझा तो जीवा भावाचा मित्र होता, त्याच्यावर कंप्लेंट करणं तुला जड जाईल समर. मलिका म्हणते पण काही जरी झालं तरी त्याला धडा मिळालाच पाहिजे. मलिका म्हणते की मला वाटतंय आपण हे करायलाच हवं, तुला जर जमत नसेल तर मी करू का कंप्लेंट? समर आता मलिकाकडे बघतो. समर म्हणतो आता आपण सोडून देऊ. मलिका म्हणते आता आपण सोडून देऊ रे, पण आता जर सोडून दिलं ना फायदा नाही समर. मलिका म्हणते की आता आपण अंशुमनला देखील शिक्षा दिली ना, तेव्हा मी नाही म्हटलं की तो माझा मुलगा आहे, रक्ताचं नातं आहे, शिक्षा न्याय तर मिळायलाच हवा ना. आता इकडे विचार करत निकिता स्वानंदीला म्हणते की समरने आमच्यासाठी काही केलं नाही असं नाही आहे, त्याने आमच्यासाठी खूप काही केलं. आमच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर मी सरळ जाऊन त्याला सांगायची आणि मग तो काहीतरी करायचा आणि आमचं बॅचअप व्हायचं. निकिता म्हणते की पण यापुढे असं होणार नाही, कारण स्वानंदी आता मैत्री तुटली. आता इकडे मलिका म्हणते की स्वानंदी माझी सुद्धा लाडकी आहे समर, पण आज तिचं आनंदकडे जाणं मला अजिबात पटलेलं नाहीये. मलिका म्हणते ती तुझी बायको आहे, मग स्वतःच्या नवऱ्याला आधार देणं सोडून ती तिकडे कशाला गेली? स्वानंदी तिकडे जाऊन आनंदला जाऊन भेटणं म्हणजे इथे आपल्याला फसवल्यासारखंच आहे, असे आता आगीत तेल होतात मलिका समरला सांगते. समर म्हणतो की त्या लपून छपून गेल्या नाहीत, मला स्पष्टपणे सांगून गेल्या. तर मलिका म्हणते मला माहिती रे समर, पण शेवटी गेलीच ना. मलिका म्हणते पण मी जे सांगितलं ते लक्षात ठेव समर, पोलीस कंप्लेंट केलीच पाहिजे, नाहीतर त्या आनंदला वाटण झालं काहीच नाही केलं यांनी आणि सुटलो आपण. मलिका म्हणते आतापर्यंत त्या आनंदने किती चोऱ्या केल्या असतील आणि त्या तुझ्या नकळतपणे पकडल्या गेल्या नसतील. मलिका म्हणते कारण समर तू त्या आनंदवर आंधळा विश्वास ठेवलास.
मल्लिका म्हणते बापरे, म्हणजे आपण सापाला दूध पाजत होतो की काय? मल्लिका म्हणते सॉरी, तसं काही नसेल बरं का समर, डोंट वरी. समरच्या मनात आता मल्लिका विष पेरत असते. मल्लिका म्हणते की जाऊ दे समर, तू आराम कर, आणि मल्लिका निघून जाते. तर समर मल्लिकाच्या बोलण्याचा विचार करू लागतो. आता त्यानंतर इकडे मल्लिका ही पुन्हा बेडरूममध्ये येते आणि म्हणते की ही स्वानंदी ना जास्तच फडफड करायला लागली. गेली त्या आनंदकडे आणि ही ना दागिने मिळाल्यापासून जास्त शिरजोर व्हायला लागली. तर अंशुमन म्हणतो की तिचे पंख ना मी असे छाटून टाकील ना, आबाळाकडे बघणारसुद्धा नाही. तेवढ्यात आता लगेच स्वानंदी ही आनंदच्या घरून तिथे येते आणि अंशुमनचं बोलणं ऐकते. रागाने स्वानंदी अंशुमनकडे बघते. तर अंशुमन म्हणतो बघतेस काय, नजर खाली कर. आणि तेवढ्यात लगेच आता स्वानंदी म्हणते की आवाज तू खाली कर. आणि लगेच अंशुमन म्हणतो की तुला वाटत असेल पण तुला वाचवायला इथे कोणी नाही आहे. तर स्वानंदी म्हणते की मला वाचवण्यासाठी मला कुणाची गरज नाही, मी समर्थ आहे. असे म्हणत आता स्वानंदी बेडरूममध्ये जाते. आणि आता समर म्हणतो की आले का त्यांच्याकडून, आणि काय म्हणाला तो आणि कसा आहे तो? तर स्वानंदी म्हणते की आहे त्या परिस्थितीत आता ते ठीक आहे, ओके आहे, आणि अजून काही बोलायचं असेल तर स्पष्ट बोला, असे आता स्वानंदी समरला सांगते. तर समरला धक्का बसतो. आणि आता स्वानंदी ही पुन्हा आनंद आणि समरची मैत्री कशी घडवून आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.